नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव। संध्याकाळचे 6 वाजता आहेत आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती सुपर 6। सुपर 6 मध्ये सुरुवातीला बातमी आहे ती राज्याच्या राजकारणामधनं। आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्ष सज्ज झालेत आणि त्यात आता संभाजीराजेंच्या नावाचीही चर्चा होती। मवियाकडनं संभाजीराजेंना लोकसभेसाठी ऑफर असल्याची चर्चा आहे। मवियामधील कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केल्यास उमेदवारी निश्चित मिळेल असं ठरल्याचं बोललं जातं। तर मवियामधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमत आहे। तर संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलंय। त्यांचा स्वराज्य संघटना ही मवियामध्ये विलीन होणार का हे आता बघावं लागेल। तर ओपन फोरम मध्ये संभाजीराजेंनी मविया सोबत जाण्याचे संकेत दिले की महाविकास आघाडी हे स्वराज्याच्या चर्चेत चर्चा करायला लागलेत आणि स्वराज्य लोकसभेत चर्चा करायला लागलेत। तसं होत असेल आणि तसंच चर्चा चालू असेल तर स्वागत आहे। पण तुमची काय मागणी असेल तर अजून काय तसं काय ठोस काय चर्चा झालेली नाही आहे, पण ही बातमी चांगली आहे, चर्चा चालू आहे। पण राजेंचा चॉईस काय असेल? नाही, राजेंचा चॉईस काय असेल? महायुती की महाआघाडी? आमच्याकडे सध्या तर महाविकास आघाडीशी अनेक लोक माझ्याशी बोलायला लागलेत। हे याबद्दल काय मी लपवत नाही आणि महाविकास आघाडीत कोणाशी तरी युती करावी लागेल। म्हणजे पूर्वी माझ्या डोक्यात होतं की नुसतं सोलो जाणार, म्हणजे सोलो शक्य नाही करायला पहिले, तर चर्चा करायला काही अडचण नाही। तर मवियामधील कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केल्यास उमेदवारी निश्चित मानली जाते। राजेंबाबत मवियातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं एकमत झाल्याचं कळलं। आणि थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, ही सगळी आत्ता सुरू झालेली चर्चा पण काही दिवसांपूर्वीच पुढारीच्या ओपन फोरम मध्ये स्वतः संभाजीराजे यांनी या सगळ्या चर्चा मान्य केलेल्या होत्या, या सगळ्या चर्चांचं स्वागत केलेलं होतं। हे सगळं पाहता आत्ता की चर्चा सुरू झाली आहे त्या पार्श्वभूमीवरती तीनही पक्षांचं झालेलं एकमत बघता काय साधारणपणे रणनीती असू शकते शिवाजी? जी माहिती मिळत आहे त्यानुसार शाहू महाराजांच्या घरामध्ये एक सीट जाणार हे निश्चित आहे आणि विरोधक देखील नक्की महाविकास आघाडी कोणाला उतरवते हे पाहणं महत्वाचं आहे। सुरुवातीला महाविकास आघाडीच्या वतीने ही जागा सध्या तरी शिवसेनेच्या खात्यात आहे, मात्र राष्ट्रवादी त्याचबरोबर काँग्रेस हे दोन्ही पक्षांनी यावरती दावा केलेला आहे। आता सगळ्यात महत्वाचं म्हणून जर पाहिलं तर या अगोदर देखील राज्यसभेवरती शिवसेना एकत्रित असताना संभाजीराजे यांना पाठवायला तयार होती, मात्र त्यांना शिवसेनेच्या एबी फॉर्मवरती ते पाठवायला तयार होते, स्वराज्य पक्षाच्या एबी फॉर्मवरती किंवा स्वराज्य पक्षाच्या वतीने पाठवायला तयार नव्हते। त्यावेळी देखील काही शब्दांच्या बदल करून त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही शिवसेनेकडनं लढा असं ठाकरेंकडनं थेट निर्देश होते, मात्र त्यांनी ऐकलं नाही। त्यामुळे राज्यसभेवरती त्यांनी ऐन वेळेस उमेदवार बदलला। आता यावेळेस परिस्थिती अशी आहे की ठाकरेंचं आजही तेच म्हणणं आहे की संभाजीराजे जर आमच्या पक्षाच्या चिन्हावरती लढत असतील तरच आम्ही तिकीट देऊ। दुसरीकडे काँग्रेसचं देखील तेच म्हणणं आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीचं देखील तेच म्हणणं आहे। मात्र राष्ट्रवादीला ही तिकीट जर ही जागा गेली तर काही बदल आहेत। जर संभाजीराजे पक्षाच्या चिन्हावरती कायम राहिले स्वराज्य पक्षाच्या, तर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांचे आणि शाहू महाराज यांचे चांगले संबंध आहेत। कदाचित छत्रपती संभाजीराजे नाही तर शाहू महाराज देखील या ठिकाणचे उमेदवार राहू शकतात, कारण मागचे काही पराभव जे आहेत शाहू घराण्याला हे चांगलेच लागलेले आहेत आणि त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न शाहू घराणं करू शकतं असं देखील बोललं जात आहे। दुसरीकडे समरजित घाटगे असो किंवा इतर जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांचं देखील म्हणणं असं आहे की शाहू घराण्यातून जर उमेदवार उभा राहिला तर ही सीट महाविकास आघाडीची पक्की सीट ठरू शकते, कारण काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादीचे नेते असो किंवा शिवसेना असो, एकूणच कोल्हापूरच्या जनतेचे शाहू घराण्याच्या बद्दल एक वेगळी भावना आहे आणि शाहू महाराजांमुळेच आज जे काय आहे कोल्हापूरचं वैभव आपल्याला पाहायला मिळते, पाणी असो बंधारे असो त्या काळात झालेल्या सुधारणा असो, त्यामुळे शाहू महाराजांच्या घराबद्दल लोकांची जी आपुलकी आहे त्याचा फायदा निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्रातील या जागेसाठी मिळू शकतो। त्यामुळे महाविकास आघाडी या घरामधील 2 उमेदवार आहेत, त्यात स्वराज्य पक्षाकडनं जर छत्रपती संभाजी महाराज लढत असतील तर कदाचित त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, मात्र त्यांच्या वडिलांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गळ घालू शकतात, कारण त्यांचे आणि त्यांचे संबंध खूप चांगले आहेत असं सांगितलं जातं। त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरती आता शाहू महाराजांच्या घरातील नक्की कोण उमेदवार असेल हे पाहणं महत्वाचं आहे। स्वराज्य पक्षाकडनं छत्रपती संभाजी महाराज जर कायम राहिले तर शाहू महाराज बरोबर शिवाजी। त्यामुळे आता या चर्चा आणि शक्यता कधी आणि कशा पूर्णत्वास येतात हे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी।